नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. यवतमाळ जिल्ह्यामधील फुलसावंगी या गावात एक मोठी दुर्घटना घडली. इथल्या शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम या युवकानं बनवलेल्या हेलिकॉप्टरची ट्रायल सुरू असताना दुर्घटना घडली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पुढे जेट इंजिन बनवण्याचं स्वप्न बाळगलेल्या या युवकाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरलेली आहे. नक्की काय घडलं त्या दिवशी पाहूयात आमच्या लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टनंतर आणि त्यानंतर चर्चा करूयात अशा दुर्घटनांमधून आपण काय शिकायचं या महत्त्वाच्या विषयावर. जेट इंजिन बनवण्याचं स्वप्न भंगलं. यवतमाळच्या फुलसावंगीतल्या रॅन्चोचा मृत्यू. दोन्ही आहे का? हेलिकॉप्टरची चाचणी घेत असताना मुन्नाचा मृत्यू. 2 वर्षांच्या मेहनतीतून बनवलं होतं हेलिकॉप्टर. मुन्नाच्या मृत्यूनं फुलसावंगीवर शोककळा. 15 ऑगस्ट नंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील फुलसावंगी गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसलं असतं. होय, दिसलं असतं असंच म्हणावं लागेल, कारण आता सारं काही संपलंय. या गावातला 24 वर्षांचा युवक शेख इस्माईल उर्फ मुन्ना शेख इब्राहिम यानं 3 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हेलिकॉप्टर बनवलं होतं. या हेलिकॉप्टरची मंगळवारी मध्यरात्री तो चाचणी घेत होता. त्याचवेळी हेलिकॉप्टरचा मागचा पंखा तुटला आणि तो मुख्य फॅनला धडकला आणि या दुर्घटनेत मुन्नाचा जागीच मृत्यू झाला. मुन्ना वेल्डिंग कारागीर होता. शिक्षण फक्त 8वी पर्यंत. घरची परिस्थिती जेमतेम. एक भाऊ एक बहीण असून मोठा भाऊ मुसव्वीर हा गॅस वेल्डिंगची कामं करतो, तर वडील वृद्ध असल्यानं घरीच असतात. मात्र त्याची बुद्धिमत्ता विलक्षण होती. म्हणूनच त्यांना आर्थिक स्थिती नसतानाही पै पै जमून हेलिकॉप्टर बनवलं होतं. मेक इन इंडियामधून तो इन्स्पायर होऊन देशासाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती. त्यामध्ये त्याने हा हेलिकॉप्टर फार बिकट परिस्थितीमध्ये उभा केला होता आणि याच्यानंतर सुद्धा त्याचा एक प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्ट म्हणजे तो जेट इंजिन तयार करण्याच्या विचारात होता. त्यासाठी तो सतत संबंधित लोकांच्या संपर्कात राहायचा आणि देशाच्या विकासासाठी म्हणून त्याने हा हेलिकॉप्टर उभा केला होता स्वखर्चातून. मुन्नाला फुलसावंगीचं नाव जगात पोहोचवायचं होतं. म्हणूनच 15 ऑगस्टला बंगळुरूमधल्या चमूसमोर हेलिकॉप्टरचं उड्डाण करण्याचं मुन्नाचं स्वप्न होतं. आता हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीये. स्वातंत्र्यदिनी त्याची इच्छा होती की आपण हे हेलिकॉप्टर उडवावं आणि आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या विदर्भाचं, महाराष्ट्राचं नाव रोशन करावं अशी उमेद घेऊन आमचा हा रांचो या ठिकाणी उमेद घेऊन होता. आणि हेच बघण्यासाठी बेंगलोरवरून एक टेक्निकल टीम येणार होती आणि त्या टेक्निकल टीम येण्याच्या उत्साहामध्ये त्याला राहवलं नाही आणि रात्री त्यांनी उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी सर्व दुःखद वातावरणामध्ये रात्री त्याला डोक्याला जबर जखम झाल्याने त्याचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला. मुन्ना खूप मेहनती होता. हेलिकॉप्टर बनवल्यानंतर जेट इंजिन बनवण्याचा त्याचा ध्यास होता. म्हणूनच मुन्नाच्या मृत्यूमुळे त्याच्या मित्रांनाही जबर धक्का बसलाय. आम्ही रोज त्याला विचारत होतो, रोज तो आम्हाला सांगत होता. थोडं तो बी प्रॅक्टिस त्याच्यावर करत होता की बाबा एकदमच तर एकदम माणूस उडू शकत नाही, पण आरामारामशीर त्याच्यावर तो प्रॅक्टिस करत होता. पण अचानक कालच्या रात्री अशी घटना घडली की तो रात्रीच्या वेळेस 1:30च्या सुमारास तो हेलिकॉप्टर उडवत होता त्याच्यावर, पण काही कारणास्तव तो हेलिकॉप्टर क्रॅश झाला. त्याच्यामुळे त्याचा दुःख निधी झाला. मुन्नाचा मृत्यू हा संपूर्ण गावासाठी मोठा धक्काच होता. मात्र या निमित्तानं सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित होतोय. हेलिकॉप्टरची चाचणी परस्पर एखाद्या गावात घेता येते का, असा कळीचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण ही चूक एका भावी संशोधकाच्या जीवावर बेतली आहे.
हेलिकॉप्टर विकसित करून देशासाठी मोठं कार्य करण्याचं मुन्नाचं स्वप्न या दुर्घटनेमुळे संपून गेलंय. संजय राठोड, लोकशाही न्यूज, यवतमाळ. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे यावेळेला महागाव विधानसभा यवतमाळचे माजी आमदार राजेंद्र नजर धने आणि कॅप्टन अमोल यादव हे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कॅप्टन अमोल यादव यांना आपण त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या संशोधनासाठी ओळखतो. अमोल यादवजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल. मुन्नाचं स्वप्न फार मोठं होतं. मेक इन इंडिया असू दे किंवा काहीही असू दे, तंत्रज्ञान जितकं महत्त्वाचं आहे तेवढंच ते तंत्रज्ञान जीवावरती देखील बेतू शकतं, हे मुन्नाच्या या दुर्घटनेत झालेल्या अंतानंतर स्पष्ट होताना दिसतं. अमोलजी, मला पहिला प्रश्न आपल्यासाठी हाच आहे की ज्यावेळेला आपण एखादं संशोधन करतो, संशोधन केल्यानंतर त्याला प्रमाणित करण्यासाठी काहीतरी करावं लागत असतं. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतरच अशा प्रकारे संशोधन करणं जे आहे ते महत्त्वाचं घडतं का, ठरतं का? कारण या दुर्घटनेमधून आता आपल्याला काहीतरी शिकण्याची वेळ आलेली आहे. अमोल यादव. नमस्कार. नमस्कार. शेख इस्माईल यांचं निधन झालेलं आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे आपल्या देशासाठी, कारण शेख इस्माईलसारखी माणसं ही अतिशय दुर्मिळ आहेत. जे विमान बनवू शकतात, जे हेलिकॉप्टर बनवू शकतात, अशी माणसं खूप दुर्मिळ आहेत. आणि हाताच्या बोटावर असलेल्या अशा माणसांपैकी एक माणूस आज आपल्या देशाने गमावलेला आहे. हे आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान आहे. आपण ज्या प्रकारे म्हणालात की ज्याच्या काही प्रोसिजर असतात का, तर खचितच ह्याच्या प्रोसिजर असतात. आपल्याला अशा प्रकारची जेव्हा चाचणी करायची असते तेव्हा पोलिसांना कळवावं लागतं, तेव्हा DGCAची परमिशन घ्यावी लागते, किंवा ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड ह्या लोकांना कळवून जर एखादी दुर्घटना घडली तर लगेच त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यासाठी ह्या लोकांना आपल्याला स्टँड बायवर ठेवावं लागतं. परंतु शेख इस्माईल यांनी ज्या प्रकारे हे सगळे कामं केली, खरोखर वाखाणण्यासारखी गोष्ट होती. आणि आपल्या देशाची, म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा ही प्रोसिजर आहे की अशा प्रकारचे लोक जेव्हा कामं केली जातात तेव्हा त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं. परंतु कुठेतरी आपली ही सिस्टीम कमी पडते असं मला नक्कीच वाटतं. नाहीतर आजची जी दुर्घटना घडली आहे ती नक्कीच. अमोल, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. राजेंद्र नजरधने माजी आमदार आहेत, महागाव विधानसभा यवतमाळ या ठिकाणाहून जोडले गेलेले. राजेंद्रजी, एक चांगला तंत्रज्ञ जो देशासाठी काहीतरी करू इच्छित होता, तो गमावल्याचे जे आहे ते दुःख प्रत्येकावरती आहे. आणि अशा प्रकारे एखादी दुर्घटना घडू नये यासाठी आता योग्य ते मार्गदर्शन करण्याची वेळ आलेली आहे. कारण या घटनेनं त्या ठिकाणी असलेल्या गावकऱ्यांना शिकवलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांना शिकवलेलं आहे. कारण संशोधन करणं यात गैर काहीच नाही, संशोधन योग्य पद्धतीनं करणं यावरती आता भर देण्याची वेळ आलेली आहे. का कॅप्टन अमोल यादव यांनी म्हटलं की काही प्रोटोकॉल्स असतात, मात्र हे प्रोटोकॉल्स माहीत नसताना अशा प्रकारचं संशोधन जीवावरती बेतू शकतं. राजेंद्रजी, घडल्या घटनेनंतर मुन्नाचे जे सर्व कुटुंबीय आहेत, मित्रपरिवार आहे, शुकाकुल अवस्थेमध्ये आहेत यावेळेला. राजेंद्रजी. तर प्रशांतजी, खरं पाहिलं तर कॅप्टन अमोलजी आता बोलले की आपल्या देशामध्ये टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण आजही जगाच्या खूप पाठीमागे आहोत. ही गोष्ट सत्य आहे, नाकारता येणार नाही. परंतु गेल्या एक 6-7 वर्षात जेव्हा मेक इन इंडियामध्ये अमोलजींचा जेव्हा प्रोजेक्ट माननीय मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस असताना घेतला, परंतु अमोलजी सुज्ञ वेल क्वालिफाईड होते. आणि आज महागाव तालुक्यातली जी घटना घडली दुर्दैवाने, ती अतिशय माझ्या घरापासून एक अवघ्या 10 ते 12 किलोमीटरवरती आहे. आणि तो मुलगा 8वी पास होता, जेमतेम मुस्लिम समाज धर्मातून होता. त्याला एवढं वेळ होतं की तो बालपणापासून वेगवेगळ्या बाईक बनवणे असेल, मॉडिफाय करणे असेल, ऑटो रिक्षाला मॉडिफाय करणे असेल, असे अनेक विविध प्रयोग त्यांनी केले. आणि त्या प्रयोगातून जेव्हा त्याला उत्तेजना मिळाली तेव्हा त्यांनी हेलिकॉप्टर बनवण्याचं आपल्या हाती काम घेतलं. आणि 2.5 वर्ष सातत्याने ज्यावेळेस त्यांनी ते फाउंडेशन केलं त्यावेळेस तालुक्यात चर्चा झाली. खरं पाहिलं तर कॅप्टन अमोलजी बोलले की प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. आपण नाहीतर काय शिकलेल्यांना सुज्ञ म्हणतो, परंतु मला असं वाटतं की अनेकांनी सांगितलं की शिकलं म्हणजे समजलं अशातला काही भाग नसतो. आणि तेच त्याच्या जीवावरती बेतलं. 8वी पास मुलगा, आणि त्याचं स्वप्न होतं की भारताच्या स्वातंत्र्य दिनी
हे हेलिकॉप्टर मी हवेमध्ये उडवणार आणि माझ्या फुलसावंगी गावाचं तालुक्याचं इव्हाना अमोलजीप्रमाणे महाराष्ट्राचं नाव उंच करण्याचं स्वप्न त्याने उड्याशी बाळगलं. खरं सांगायचं प्रशांतजी, तर अतिशय हालाकीच्या परिस्थितीतला तो तरुण, ज्याला आम्ही रॅन्चो म्हणायचो, असा मुन्ना, अतिशय गरीब कुटुंबातला मुलगा, ज्याला एक वेळच सायंकाळचा आपला संसार जगवताना सुद्धा जेमतेम त्याच्या पदरी पैसा असलेला, त्यांनी गेली 2.5 वर्ष मेहनतीतून जवळपास 3 ते 4 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून अतिशय 4 दिवसावर स्वातंत्र्य दिनी ते हेलिकॉप्टर हवेत उडवणार होता. आणि अमोलजी बोलले तसं की टेक्निकल त्याला सपोर्ट आता बेंगलोरवरून मिळणार होता, ती टीम येणार होती. तेवढ्यातच त्याला तो आनंद झाला आणि त्यांनी रात्री तो अयशस्वी प्रयत्न केला आणि मागचा छोटा फॅन तुटून, मला टेक्निकल भाषेत कॅप्टन अमोलजी करेक्ट करतील की टेक्निकल भाषेत मागच्या छोट्या फॅनला आपण काय म्हणतो ते उडून समोर आला आणि अगदी त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला लागला आणि तिथंच खरं पाहिलं तो जाग्यावरती त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आमच्या ग्रामीण भागातील असे अनेक रॅन्चो असतील की ज्यांनी शिक्षण घेतलं नाही, परंतु जे काही समाजाला आणि देशाला देण्यासाठी तयार आहे, अशांची मला असं वाटतं की आता दखल घेण्याची वेळ या निमित्तानं आलेली आहे, असं मला असं वाटतं. नक्कीच राजेंद्रजी, कॅप्टन अमोल यादव यांच्याकडे जाऊयात. कॅप्टन अमोल यादव, अनेक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत किंवा संशोधकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत. ज्या प्रकारे आपण हा व्हिडिओ जर व्यवस्थितरित्या पाहिला, रात्रीच्या वेळेलाही चाचणी करण्याचा प्रयत्न यांच्याकडून करण्यात आलेला होता. मुन्ना यांनी हे सगळे प्रयत्न करत असताना योग्य तंत्रशुद्ध पद्धतीची माहिती असलेल्या तज्ज्ञांना त्या ठिकाणी बोलावणं आवश्यक होतं का? एखादा प्रयोग करत असताना त्यात गैर काहीच नाही, मात्र करत असताना ते तंत्रशुद्ध पद्धतीनं होतं आहे का? कोणाच्या जीवावरती तर ते बेतणार नाही ना. त्याचबरोबर ज्यावेळेला अशा प्रकारचं संशोधन होतं, तुम्ही सांगितलं की अनेक प्रकारच्या परवानगी या घ्याव्या लागत असतात किंवा त्या ठिकाणी योग्य रीतीनं उपचार पद्धती करणारे जर त्या ठिकाणी असते तर मात्र मुन्ना यांचा जीव वाचला असता का? योग्य तो प्रोटोकॉल त्यांनी फॉलो केला असता तर हे सगळं आपल्याला थांबवता आलं असतं का? अमोलजी. विशाल, मला इथे आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या देशामध्ये हा जो प्रोटोकॉल आहे किंवा गायडन्स आहे तो अवेलेबल नाही आहे. जसा अमेरिकेमध्ये आहे की अमेरिकेमध्ये जेव्हा एखादं विमान टेस्ट केलं जातं तेव्हा ते विमान कशा रीतीने टेस्ट करावं ह्याची माहिती पुस्तकात दिलेली आहे. परंतु आपल्या भारतामध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे माहिती दिलेली नाहीये. आणि आपलं जे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, यांच्याकडून जसा पाहिजे तसा पाठिंबा न मिळाल्यामुळे, आपण सुरुवातीला उल्लेख केला की आपल्या देशामध्ये भरपूर इन्स्टिट्यूट्स आहेत, तर मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आपल्या देशामध्ये अशी एक सुद्धा इन्स्टिट्यूट नाही आहे जी फ्लाईट टेस्ट कशी करायचं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल. आणि हे आपल्या भारताचं दुर्दैव आहे, कारण आज 70 वर्षापेक्षा जास्त आपल्याला झालेली आहेत स्वातंत्र्यानंतर आणि आपण भारतामध्ये विमानं बनवू शकलेलो नाही आहोत. आणि त्याचं हे एकमेव कारण असं आहे की शेख इस्माईल यांच्यासारखी जी मुलं आहेत, जी हाताच्या बोटावरती मोजण्या एवढीच कमी माणसं आहेत, त्या लोकांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य पाठिंबा आणि फायनान्शियल सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव असल्यामुळे आपल्या देशामध्ये विमानं बनत नाहीयेत. आणि ह्याच्यामध्ये मला शेख इस्माईल यांची जास्त चूक दिसत नाहीये. त्यांनी प्रयत्न केला, त्यांना जो सपोर्ट, जेवढा सपोर्ट मिळाला त्यांच्या फॅमिलीचा असेल, त्यांच्या मित्रांचा जो सपोर्ट असेल, डेफिनेटली त्या सपोर्टच्या जोरावर त्यांनी एवढं केलं. जर शासनाकडून, प्रशासनाकडून जर त्यांना मदत मिळू शकली असती तर नक्कीच ते आपल्या भारत देशाचं नाव उंचावर नेऊ शकले असते. अशी ती पर्सनॅलिटी होती आणि आज आपण त्यांना गमावलेलं आहे. नक्कीच शेख इस्माईल यांच्यासारख्या आणखी रॅन्चोंचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू होऊ नये यासाठी नेमकं आपण काय करायला हवंय, या संदर्भातली ही चर्चा दोन्ही मान्यवरांबरोबर सुरू राहील एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राजेंद्र नजरधने यांच्याकडे जाऊयात. राजेंद्रजी, आज त्या कुटुंबानं गमावलेली जी व्यक्ती आहे त्यामुळे या कुटुंबाचं तर नुकसान झालेलंच आहे, देशाचं नुकसान झालेलं आहे. कारण ज्या प्रकारचं संशोधन केल्यानंतर हेलिकॉप्टर कशाप्रकारे बनवता येऊ शकतं, ते तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास केलेल्या व्यक्तीनं आपले प्राण गमावले. आज कुटुंबाची नेमकी काय अवस्था आहे? 15 ऑगस्ट रोजी हेच हेलिकॉप्टर उडवून दाखवून देशात
आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं स्वप्न पाहणाऱ्याच्या आज परिस्थिती नेमकी काय सांगते आणि त्याची दखल ही आता पंतप्रधानांनी घेण्याची वेळ आलेली आहे। जर हा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर काय मागणी आहे आपली? राजेंद्रजी। निश्चितच देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी संवेदनशील आहेत आणि निश्चितच लोकशाहीच्या आपल्या या माध्यमातून मला असं वाटतं की नक्कीच ती त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचेलही आणि ते दखलही घेतील। परंतु भविष्यामध्ये अशा घटना घडू नये। जसं कॅप्टन अमोलजींनी सांगितलं की आपल्या देशामध्ये अनेक गाईडलाईन ह्या उपलब्ध नाही। आज आपण गुगलवरती गेलो किंवा कुठल्याही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो तरी ह्या गाईडलाईन उपलब्ध नाही। 8वी पास मुलगा जेव्हा सर्व स्पेअर एकत्र करून हेलिकॉप्टर सारखी एखादं यंत्र बनवतं तर त्याला प्रशासनाने दखल का नाही घ्यावीशी वाटते की अनेक वर्षामध्ये मला कुठल्या सरकारवर किंवा कुठला आरोप म्हणून माझा नाही, परंतु या देशामध्ये अशा अनेक राज्य आहेत की ज्यांची काही करण्याची इच्छा आहे। मग त्यांना आर्थिक सपोर्ट कोण करणार? तर आर्थिक सपोर्ट करणारे आमच्यासाठी काही राजकीय लोक असतील, समाजातली काही दानशूर मंडळी असेल, ती आर्थिक सपोर्ट तर निश्चितच करतील। परंतु आर्थिक सपोर्टने ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाची होणार नाही। यासाठी टेक्निकल जी गाईडलाईन असते जी अमोलजींनी सांगितली ती निश्चितच असायला पाहिजे। आणि त्या कुटुंबाबद्दल जर सांगायचं तर खरं पाहिलं तर अतिशय मी जेव्हा घरी पोहोचलो त्यांच्या वडिलांनी मला स्पष्ट प्रश्न केला की आमदार साहेब तुम्ही तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन हेलिकॉप्टर उडवायला येणार होता, आज माझ्या घरी कसे काय आला तर एवढी लोक सोबत कशी काय? ते म्हणजे त्यांच्या वडिलांना शॉक लागला। अतिशय गरीब कुटुंब, एक भाऊ आणि एक बहीण। नक्कीच अतिशय दुर्दैवी ही घटना आहे। कॅप्टन अमोल यादव मी आपल्याकडे येतो। या घटनेनं तर आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा जागं केलेलं आहे। सरकारी पातळीवरती आता अशा प्रकारच्या संशोधकांना प्रोत्साहन मिळावं, त्या संदर्भातला प्रोटोकॉल तयार करण्यात यावा। त्याचबरोबर अशा प्रकारे जर हेलिकॉप्टर किंवा विमान किंवा एखादी गाडी तयार केली जात असेल तर त्याच्या चाचणी संदर्भामध्ये काहीतरी यंत्रणा उभारणं गरजेचं आहे असं वाटतं का? आज राज्यकर्ते आपल्याला जर पाहत असतील तर त्यांना काही अपील करावं असं वाटतं का? अमोल, आपल्याकडे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे जे डिपार्टमेंट आहे ह्यांच्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या व्यक्तींना इस्माईल शेख अशा प्रकारच्या व्यक्तींना प्रोत्साहन देणं ही त्यांची जबाबदारी आहे। परंतु ही जबाबदारी निभवताना आपण आपला देश आपली सिस्टीम कुठेतरी मिझरेबली फेल होते, म्हणजे अतिशय वाईटरित्याने आपण ह्या गोष्टीमध्ये नापास होतोय। आणि हे जे रूल्स अस्तित्वात असताना म्हणजे ही जबाबदारी अस्तित्वात असताना त्या जबाबदारीचं का पालन होत नाहीये ही गोष्ट आपण आज आपल्या सिस्टीमला विचारणं भाग आहे आणि त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घेणं हे फार गरजेचं आहे। खरं आहे, फुलसावंगीमध्ये घडलेल्या दुर्घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होऊ नये यासाठीच आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण या विषयाला आज हात घातलेला होता। धन्यवाद अमोल यादवजी आणि राजेंद्र नजरधने। या चर्चासत्रामध्ये आपण आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। आजच्या लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज।